दोन सामने जिंकून भूमिका स्पोर्ट चिरले पुढे गेला होता. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर आर्यन चिरले या संघाने देखील दोन सामने जिंकलेत. बाय मिळाले निशांत 11 दादरपडा या संघाला, कारण अमित नाईकचा जलवा पाहायला मिळाला दुसऱ्या मॅचमध्ये. 3 ओव्हरमध्ये 81 धावा कुठल्या होत्या, त्यामुळं हाय स्कोर संघाला आपण बाय देतोय. दादरपडा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. चला लगेच पंच मैदानाचा ताबा घ्या. चला डीजे मॅडी हे देखील जॉईन झालेत. अगदी त्यांचा देखील एक आगळा वेगळा ड्रेस कोड पाहायला मिळतोय आणि त्यांनी सुद्धा डान्सिंग आज अंपायरिंग केली तर त्यांना देखील वैयक्तिक बक्षीस दिलं जाईल आयोजन कमिटीच्या वतीनं. पहा 2 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं आयोजन कमिटीने देखील सकाळच्या सत्रापासून हेच सांगितलं की आयकॉननी जरी बॉलिंग नाही टाकली तरी चालेल. ग्रामीण संघामध्ये जर चांगले खेळाडू असले तर त्यांनी गोलंदाजी केली तरी चालेल. कंपल्सरी नाही आहे की आयकॉननी बॉलिंग करायलाच पाहिजे. त्यामुळं ही विशेष सूचना आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. सकाळ सत्रापासून हेच आपण सांगतोय की जर ग्रामीणमध्ये तुमचे 2 चांगले गोलंदाज असतील तर तुम्ही ग्रामीणचे देखील गोलंदाज वापरू शकता. आर्यन चिरले आणि भूमिका स्पोर्ट चिरले याकडे तुमचं आम्ही लक्ष वेधतोय प्रशांत की कंपल्सरी आयकॉनला बॉलिंग नाही दिली तरी चालेल, पण पहिल्यांदा तुम्हाला आयकॉन हा खेळाडू उतरावा लागेल. आपण वळतोय मॅचकडे, जिथे एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिरले संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल तर त्यांना फाईट करेल आर्यन चिरले. गोलंदाजी ट्रॅकवर तैनात झाला आहे चंदन तलवार. दोन्ही आयकॉन एकमेकाच्या विरुद्ध. समोर चैतन्य पाटील आहे ज्यांना 100 पेक्षा जास्त धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल चंदन तलवारचा अक्षरशः खोलामध्ये टाकला होता. लोअर फुल टॉस होता, बीट करून जाणारा बॉल पाहायला मिळाला. एका आयकॉनच्या विरुद्ध दुसरा आयकॉन. एक प्रतिभावंत खरं तर हा गोलंदाज, अष्टपैलू भूमिका साकारणारा चंदन तलवार याला आपण पाहिलं. मगाच्या मॅचमध्ये देखील सलग्न 4 षटकार त्याने ठोकले होते आणि सध्या तो गोलंदाजी करत असताना चैतन्य पाटीलच्या समोर पहिला डॉट बॉल आला. चांगली सध्या कामगिरी करतोय चंदन तलवार. अकुट टप्प्याचा बॉल, भन्नाट वेग आहे चैतन्य पाटीलच्या समोर. आणखीन एक डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलंय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण चंदन तलवार या गोलंदाजाला पाहू शकतोय. चैतन्य पाटील जो सकाळच्या सत्रामध्ये ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळाला आणि आता त्याला शांत ठेवलाय. मागील 2 बॉल डॉट देखील पाहायला मिळालेत. स्लोवर यावेळचा बॉल अगदी फिंगर रोल केली होती गोलंदाजांना. त्यानंतर जर विचार केला तर लेग यावेळी अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत टीव्ही स्क्रीनचा वापर करायचा निर्णय घेतला. स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय घेतला की टीव्ही स्क्रीनवर हे पाहिलं जाईल चेंडू स्पर्श झालाय का, आणि त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
लेगीच्या बाहेरून बॉल गेलाय, त्यामुळं एक्स्ट्रा स्वरूपात धाव देखील तो जोडली जाईल. आयएक्विरा इव्हेंट्स हे सांगत असताना मागील चेंडूवर एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली गेल्या. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन चांगली आहे, त्यामुळं या मागील चेंडूवर 2 धावा देखील पाहायला मिळतील. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 3 धावा पाहायला मिळतात. पहिल्यांदा बॅटिंग करतोय भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि भूमिका स्पोर्ट चिर्ले या संघासाठी आयुष मडवी गावठाण यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. नुकताच मयूर स्मृती चषक आपण एक स्पर्धा पार पडली आणि त्याचे मुख्य आयोजक ते पाहायला मिळालेत. एक नामांकित स्पर्धा जी आयएक्विरा इव्हेंट्सने देखील कव्हर केली होती. संचित टकले आणि आयुष मडवी यांचं शानदार आपलं आयोजन पाहायला मिळालंय. चंदन तलवारचा हा हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून आलाय तडाखा. पहिला षटकार पाहायला मिळतो या इनिंग मधला चैतन्य पाटीलच्या बॅटमधून. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 9 धावा. चांगली सुरुवात राहिली ती टीम भूमिका स्पोर्ट चिर्ली या संघाची. आज सकाळपासून चांगला त्यांचा खेळ राहिलाय, पण आता एकाच गावातील हे 2 संघ एकमेकाच्या विरुद्ध पाहायला मिळतात. एका बाजूला आर्यन चिर्ले तर त्यांच्या विरुद्ध भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ सध्या बॅटिंग करतोय. अकुट टप्प्याचा बॉल तगडा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. अंपायर डिसिजन वाईटचा इशारा पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा देखील मागील चेंडूवर पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांनी धावपट्टा धावा लागले गेले ते 11 धावा. वॉर्न केले गोलंदाजाला. अतिशय एक नामांकित स्पर्धा आपण आज पाहिलीत. बरेचसे मोठमोठे आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळलेत. आपण थोड्याच वेळामध्ये पुढल्या वर्षामध्ये आणखीन कशी मोठी स्पर्धा असेल याची देखील अनाउन्समेंट आपण करणार आहोत. निशांत 11 चषकाचं आणखीन मोठं आयोजन पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल इट्स अ नो बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली गेल्या आणि या एक्स्ट्रा स्वरूपानं मात्र धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 12 धावा पाहायला मिळतात. आणखीन या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल आक्रमण केलंय. करण मडवीचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फ्रीडचा हा बॉल जिथे झेल जरूर टिपलाय पण जीवनदान जरूर मिळालाय. फ्रीडच्या बॉल बरीतून 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 14 धावा. शेवटचा हा बॉल यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या अंगाला आदळून अगदी चेंडू पाठीमागच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावत आहेत. प्रतीक पाटील तिथे आहेत. इथून या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील धावा. 3 धावा. स्क्वेअर लेग पंचांनी करता तिसऱ्या पंचांची मागणी केल्या. ऑन द स्क्रीन आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत की या चेंडूवर अतिरिक्त बाउन्स आहे की नाही हे तपासलं जाईल आणि योग्य ते डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तिसऱ्या पंचांची मागणी इथं करण्यात आली आहे आणि या तिसऱ्या पंचांनी इथं निर्णय दिला. इट्स अ नो बॉल. नो +3. 4 धावा मागील चेंडूवर पाहायला मिळाल्यात आणि या 4 धावांनी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 18 धावा. 5 चेंडूमध्ये चंदन तलवारच्या विरुद्ध 18 धावा आल्यात. बेगाना चेंडू त्यांना हाताळण्याचा जरूर प्रयत्न केलाय पण एक्स्ट्रा देखील उचली पाहायला मिळाली मागील काही चेंडूवर, त्यामुळे दंडित देखील केले गेले आणि मागील चेंडूवर 4 धावा देखील पाहायला मिळाल्यात. आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगली अशी सध्या आपण शृंखला पाहू शकताय. लेट निशांत 11 चषक दादरपाडाची ही नामांकित स्पर्धा पाहायला मिळते. यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर राहिला पण लेग एसीच्या बाहेरून येणारा हा बॉल, त्यामुळे आणखीन दंडित केलं जातं. एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या भूमिका स्पोर्ट चिर्ले या संघाच्या बिनबाद 19 धावा. चैतन्य पाटील सध्या बॅटिंग करतोय ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला आहे.
यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात उचली पाहायला मिळाली. 9चा इशारा आलाय. चंदन तलवार आता महागडा ठरलाय गोलंदाजी करत असताना. प्रचंड धावा त्याच्या विरुद्ध देखील आल्यात. एक्स्ट्राचा खरं तर भरमसाठ धावा पाहायला मिळतात. जवळजवळ या षटकामध्ये आतापर्यंत 11 बॉल चंदन तलवारने रिलीज केलेत. यावेळचा हा बॉल अगदी यष्टिरक्षक पकडू शकले नाही आहेत. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. इथून पुन्हा एकदा इशाराला एक्स्ट्रा स्वरूपात 1+1 अशा 2 धावा. थोडीशी डोकीडुकी ठरलाय. जवळजवळ आतापर्यंत 12 चेंडू रिलीज केलेत चंदन तलवारनं. धावपटा धावा लागले गेलेत त्या 22 धावा. 22 रन्स. 22 धावा. महागडे षटक आहे चंदन तलवारचं. यावेळचा बॉल अगदी हलक्यातने खेळण्याचा दुरुप्रयत्न पाहायला मिळाला. एलिव्हेशन कमी आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल देखील टिपला. पण इथून मात्र फ्रीडचा हा मागील फ्रीडचा बॉल होता, त्यामुळं एकच धाव इथून मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा. 23 रन्स. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 23 धावा. आणखीन एक षटक बाकी आहे. पुढल्या वर्षामध्ये आणखीन भव्यदिव्य आयोजन पाहायला मिळेल. लेट निशांत 11 दादरपडा आयोजित तुम्हाला पावसाळी रबर बॉलची स्पर्धा याहीपेक्षा मोठं आयोजन देखील पाहायला मिळणार आहे. या क्रीडांगणामध्ये हे पहिलं पर्व आपण सध्या अनुभवल्यात, जिथे पहिल्या दिवसामध्ये 12 ग्रामीण संघ खेळलेत, जिथे आई भवानी साई संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे. तर दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही 12 संघ खेळताना पाहताय, ज्यामध्ये 24 आयकॉन खेळले आहेत. पण पुढल्या वर्षा याहीपेक्षा वेगळं आयोजन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सध्या गोलंदाज विनीत मडवी दाखल झाला आहे गोलंदाजी करण्यासाठी. समोर करण मडवी आहे. विनीतचा पहिलाच बॉल अगदी उंची गाठून जाणारा पाहायला मिळाला. गोलंदाजांना रिव्ह्यूची पुन्हा एकदा मागणी केली जाते. पुन्हा एकदा स्क्रीन अंपायरची मदत घेतली जाते. गोलंदाजांची ही मागणी आहे मैदानामधून. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहू शकता. आर्यन शिरले, गोलंदाज विनीत मडवी आला. इट्स अ वाईड बॉल. वाईडचा इशारा आलाय. पहिलाच बॉल अतिरिक्त उंची गाठले चेंडून. धापडा धावा लागले गेले त्या 24 धावा. यावेळचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलाय. डीप बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. अगदी पुढ्यामध्ये बॉल पडला होता. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला, पण एकच धाव. कॅच घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता क्षेत्ररक्षकांना, पण थोडासा दूर राहिलाय ऋतुज, त्यामुळं मागील चेंडूवर एकच धाव पाहायला मिळाली. विनीत मडवी एक नामांकित खरं तर हा गोलंदाज आहे. सध्या मॅचला एन्जॉय करतात समाधान शेठ माळी साहेब. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपण येऊन व्यासपीठावर विराजून व्हा. चॅलेंजर चिरलीची आपण ट्रॉफी पाहिलीत आणि त्याचे मुख्य आयोजक ते देखील पाहायला मिळत असतात आणि त्यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. समाधान शेठ माळी साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मागील एका चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात विनीत मडवीनं. आज चिरल्याचे 2 संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळालेत. भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय आर्यन चिरले. बरेचसे प्रेक्षक चिरल्याचे देखील ही मॅच एन्जॉय करत आहेत, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. स्ट्राईकला आलाय चैतन्य पाटील. टाकी गावचा सितारा, चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली आज दिवसभर. यावेळचा बॉल अगदी लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा स्क्वेअर लीग पंचांनी इथं मागणी केली ती म्हणजे टीव्ही स्क्रीन अंपायरची पुन्हा एकदा चेक केलं जाईल.
संपूर्ण या मॅच मध्ये बिझी राहिले ते टीव्ही अंपायर. फेर डिलिव्हरी आल्या 2 धावा मागील चेंडूवर. टीव्ही स्क्रीन मध्ये हा अंपायरने पाहिला, त्यामुळे आपण मॅचला सुरुवात करतोय पुन्हा एकदा. चला विनीत मडबी गोलंदाज ट्रॅकवर तैनात होतील आणि त्यानंतर आपण ही मॅचला सुरुवात करूयात. जिथे मागील चेंडू पाहायला गेला तर अतिशय चांगल्या खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे चैतन्य पाटील या खेळाडूचा. यावेळी आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलं मिड विकेट रिजनच्या पलीकडं, स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि त्याला प्लॉटच्या पलीकडे पाठवलंय. चैतन्य पाटीलचा तडाखा. मिळाल्या गेल्या धावा 6 आणि या 6 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या भूमिका स्पोर्ट चिरले या संघाच्या. 33 धावा नाबाद 33 कुठल्यात. 2 षटकांची मॅच आहे आणि त्यामध्ये आक्रमण केलंय चैतन्य पाटीलनं. आणखीन 3 चेंडू दाखल बाकी आहे. स्लोवर डिलिव्हरी थोडासा हलक्या त्यानं खेळून काढलाय. चंदन तलवार तिथे आहेत. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न आणि धाव घेत असताना करण मडवी होतील धाव बाद. पहिला हात लागलाय भूमिका स्पोर्ट चिरली या संघाला. धाव पटला धाबा लागल्या गेल्या त्या 1 बाद 33 धाबा. आणखीन उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावा धाव पटला लागल्या गेल्या 34 रन्स. पहिला खेळाडू करण मडवी मैदानाच्या बाहेर. या संघातून जो संघ जिंकेल तो दादरपाडा संघाच्या विरुद्ध खेळताना देखील पाहायला मिळेल. 80 धावा ज्यांनी काढल्या होत्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये आणि त्यांना डेफिनेटली हाय स्कोरच्या मुळात बाय देखील देण्यात आलाय. चला आपण इन्व्हाइट देखील करू आई भवानी साई टीम, आपण देखील रिपोर्टिंग करा. कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला अनिकेत मोकल याचा. आल्याला स्वागत केले शुभम पाटीलनं. तडाखा चांगला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले वाईड स्लॉक ऑन रिजनच्या पलीकडं. मिळाल्या गेल्या धावा 6. 40 धावा धाव पटला लागल्या गेल्यात. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. आल्याला स्वागत केलंय. या इनिंग मधील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. 40 धावा धाव पटला लागल्या गेल्यात. कमालीची इनिंग साकारलाय भूमिका स्पोर्ट चिरली या टीमनं. चैतन्य पाटील त्याच्यासोबत करण मडवी आणि आलेल्या शुभम पाटील नावाची एक वेगळी छाप ज्यानं सोडलं. पहिल्या चेंडूवर 600च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचं पसंत केलंय. यावेळचा हा बॉल अगदी तिथे खेळायचा जरूर प्रयत्न राहिलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव मिळेल का? दोन्ही खेळाडू सुटलेत आणि तिसरी धाव घेत असताना शुभम पाटील होतील धाव बाद. 2 धावा मागील चेंडूवर मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 42 धावा 42 रन्स आणि 43 धावांचं आव्हान असेल आर्यन चिरले संघासमोर. हॅपी संडे आहे. अगदी बरेचसे खेळाडू देखील एन्जॉय करतात. सावरकर टीम देखील इथे एन्जॉय करण्यासाठी दाखल झालं आहे आणि पाहू शकता ते देखील एन्जॉय करतात या मॅचला. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. पुढल्या वर्षामध्ये आणखी मोठं आयोजन देखील पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये त्याची देखील आपण अनाउन्समेंट करणार आहोत. कोणत्या पद्धतीने संघ खेळवले जातील, ग्रामीण किती असतील, तालुकानिहाय किती असतील, आयकॉनचे कोणते संघ असतील, याचं सर्व काही आपल्या समोर आपण थोड्याच वेळामध्ये अनाउन्स करणार आहोत.
सन्माननीय विजयजी पाटील साहेबांचे इथं आगमन झालंय, त्यांना देखील आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण देखील करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय त्यांचं सुद्धा आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. सावरकर टीम सध्या एन्जॉय करते, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. काल देखील त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. नवापाडासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. अगदी 12 चेंडूमध्ये 42 धावा देखील त्यांनी चेस केल्यात. एक वेगळीच नावाची या देखील दहशत आहे. पण आपण ओळख बॅक टू क्रिकेट जिथे मैदानामध्ये शुभम पाटील गोलंदाजीसाठी दाखल होतोय. समोर प्रफुल्ल पाटील आहे. चॅम्बो पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि या वेगावर स्वार होत असताना आपण शुभमला पाहिलं. चिरले टेनिसमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे देखील पाहिलं जातं आणि अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळत असते. पहिला डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला आणि अतिशय चांगली कामगिरी आज संपूर्ण दिवसभरामध्ये राहिली ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरले संघाची. प्रफुल्ल पाटीलच्या समोर फुल टॉस बॉल वाईड स्ट्रॉंग आणि रिजन क्लिअर केलाय. एका टप्प्याने चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. आला हा जबरदस्त चौकार. स्वागत केलं चॅम्बोनं शुभम पाटीलचं आणि शुभम पाटीलच्या विरुद्ध आलेला हा मोठा फटका. मिळायला गेल्या 10-4. निस्तामिक स्ट्रोक आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. स्वतः यष्टरक्षक धावतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर इननं धावलाय प्रफुल्ल. बाल बचावलाय. अगदी वेगानं धावला होता प्रफुल्ल. त्याला स्ट्राईक हवी होती आणि त्या स्ट्राईकसाठीच तो धावला होता. आणि अगदी जीवाच्या आकांतानं सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील मिळायला गेल्यात. 2 धावा मिळायला गेल्यात. धावा लागले गेल्यात त्या 6 धावा. अतिशय चांगली अशी सध्या आपण स्पर्धा पाहू शकताय. यावेळचा बॉल भन्नाट वेग. पुन्हा त्या वेगावर स्पार होणारा खरं तर शुभम पाटील पाहायला मिळाला, ज्याचा डॉट बॉल हाताळला त्यानं चॅम्बोच्या समोर. या मॅचला एन्जॉय करतायत आमचे समीर दादा नाईक. आज खरं तर संपूर्ण दिवसभरामध्ये अमित नाईकची बॅटिंग काय अफलातून पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलं. डी बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेल स्टॉप. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. सार्थक घरात चिरले टेनिस क्रिकेटचा फरदीन काझी कमालीचं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. काल देखील पडला होता पण आज न पडता त्याने चेंडू अडवला, त्यामुळे आपण त्याचं अभिनंदन करूयात. धावा लागले गेले त्या 7 धावा. 43चा पाठला करायचा. एक चौकार जरूर पाहायला मिळाला. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला आणि कोणताही मोठा फटका आला नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. शुभम पाटीलचं षटक. अवघ्या धावा दिल्यात शुभम पाटीलनं 7 धावा, त्यामुळं कमालीचं षटक पाहायला मिळालंय. शेवटचं षटक आणखीन बाकी आहे. सहा चेंडू आणि 36 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज आहे. 6 मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये प्रल्हादजी कासुकर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. उरण सामर्थ्य असोसिएशनचे आमचे वजनदार खजिनदार आहेत आणि त्यांचं नेहमी योगदान राहत असतं. आम्हा समर्थकांवर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळालं. यावेळचा हा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय. लवकर पिक केलाय. लॉंग लेग मध्ये सुजित पाटील आहे तैनात. कमालीचा कॅच. व्हॉट अ कॅच. काय कमालीचा झेल टिपाय सुजित पाटीलना. पहिला हात लागलाय टीम आर्यन शिरलेला. प्रफुल्ल पाटील होईल झेलबाद. आणि या कॉमेंट्री बॉक्स साठी संयम घरत आणि विपुल पाटील यांच्यासाठी आमचे प्रल्हादजी कासुकर आमचे गुरुवर्य यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलाय. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. नेहमी त्यांचं योग्य ते असं मार्गदर्शन पाहायला मिळतं. अनेक वर्षे या विभागामध्ये त्यांनी निस्वार्थी असं समालोचन केलं आणि आज त्यांचे शब्द घेऊन आपण समालोचन करण्याचा प्रयत्न करतोय. अशी आमचे उरण समालोचक असोसिएशनचे वजनदार खजिनदार प्रल्हादजी कासुकर साहेबांच्या वतीनं संयमजी घरात आणि विपुलजी पाटील यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. त्यासाठी देखील आपण आभार व्यक्त करूयात.
चंदन तलवार आलाय, पण आता येणारे 5 चेंडू आणि 36 हा कारनामा करण मडवीने केला होता गावठाणच्या. आज होईल का या क्रीडांगणामध्ये? 5 चेंडू आणि 36 धावांची गरज समोर करण मडवी. पहिलाच बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खालीच राहिलाय. आज गोलंदाजीमध्ये प्रभावशाली खेळ दाखवला करणनं. पहिल्या मॅचमध्ये देखील परेशला 4 चेंडू बीट केले होते, जिथे 2 षटकामध्ये 41 परेशने ठोकल्या होत्या. त्या परेशला शांत ठेवलं होतं. निर्दोष गरजचा यावेळचा हा फटका, ओल्ड इज गोल्ड. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. 10-6 उशिरा का होईना पण आता आपल्या नावाची छाप सोडत असताना निर्दोष गरज. यावेळचा हा बॉल लॉफ्टेड फटका, निर्दोष गरज रंगात आलाय परत. लॉंग ऑफच्या वरतून धाडलाय षटकारा करता. दोन षटकार, कम्मालीचा खेळ दाखवला. 40+ खेळाडू आहे. एज इज जस्ट नंबर, वय हा आकडा हे सांगणारे आता बॅटिंग करतोय निर्दोष. यावेळी थोडंसं दूरच ठेवला, त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी करण मडवी करतोय. चला दादरपाडा टीम आपण रेडी राहा. शेवटचा एक बॉल या इनिंग मधील आणि शेवटचा बॉल मात्र डॉट पाहायला मिळाला. अभिनंदन भूमिका स्पोर्ट चिरले संघ. सामना जिंकलाय भूमिका स्पोर्ट चिरलेला आणि या सामन्याचा हिरो आणि